एका हिरव्यागार शांत जंगलात सोनू नावाचा एक लहान हत्ती राहत होता. सोनू खूप गोड आणि खेळकर होता, पण त्याला एकच सवय वाईट होती. त्याला शिकायला अजिबात आवडत नव्हतं. जंगलात रोज सकाळी प्राण्यांची शाळा भरायची. पोपट गुरुजी सगळ्यांना वाचन, दिशा ओळखणं, संकटातून बाहेर पडायचे मार्ग शिकवत असत. ससे, हरणं, माकडं सगळे लक्ष देऊन ऐकायचे. पण सोनू मात्र म्हणायचा, मी एवढा मोठा आणि ताकदवान आहे, मला शिकायची काय गरज. तो शाळेत न जाता नदीत खेळायचा, झाडं हलवायचा आणि मस्ती करायचा. एके दिवशी जंगलात मोठा पाऊस पडला. नदीला पूर आला. सगळीकडे पाणी भरलं. लहान प्राणी घाबरले. सुरक्षित जागी जायचं होतं, पण योग्य रस्ता कुठला हे कोणालाच आठवेना. तेव्हा माकड म्हणालं, पोपट गुरुजींनी शाळेत सांगितलेला लाकडी पूल आठवतोय का? सगळे त्या पुलाकडे निघाले. सोनू मात्र शाळेत कधी गेलाच नव्हता. तो चुकीच्या वाटेने गेला आणि दलदलीत अडकला. तो जोरात रडू लागला. सगळ्या प्राण्यांनी एकत्र येऊन सोनूला बाहेर काढलं. सोनू खूप लाजला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आज मला कळलं की फक्त बळ असून चालत नाही, ज्ञान खूप महत्त्वाचं असतं. त्या दिवसापासून सोनू रोज वेळेवर शाळेत जाऊ लागला. तो लक्ष देऊन शिकू लागला आणि सगळ्यांचा आवडता विद्यार्थी झाला. तर या गोष्टीतून बोध काय घेणार आपण? शिकणं कधीही लहान नसतं. ज्ञानच खरी ताकद असते. आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.